नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2 चा प्रश्न पहिला. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळे MCQ जोड्या आणि चुकी बरोबर हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वीही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 चा. तो ज्यांनी बघितलेला नसेल तो बघून घ्या अगोदर. क्वेश्चन पेपर पण भरपूर मी अपलोड केलेला आहे, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. फक्त चाइल्डची क्वेश्चन पेपर अपलोड झाली नाही माझ्याकडून. तरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी ती पण करून देते. पण आता आपण कोणती सिरीज चालू केलेली आहे, प्रश्न पहिला सॉल्व्ह करून द्यायची. तर ही खूप इम्पॉर्टंट आहे. पासिंगसाठी तुम्हाला 15 मार्क खूप गरजेचे असणार आहे. एवढे क्वेश्चन केले तर याच्यातले 90% क्वेश्चन याच्यातलेच पडतात, कारण प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन पेपर रिपीट होतात. त्यामुळे एवढे जरी केलं तर 10 मार्क तुमचे हातात राहतात. तर 15 मार्काचं मी तुम्हाला देते प्रोव्हाइड करून, परंतु 5 मार्क आपले बाहेरचे पण येऊ शकतात, समजून घ्यायचे. तर चला सुरुवात करूया. युरिक ॲसिडच्या कमतरतेमुळे काय होतं, चयापचयातील बिघाड होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक सगळं आपले जेवढे MCQ आतापर्यंत विचारलेले, जवळपास मी 7 क्वेश्चन पेपर काढले. आता ही 17 मधली आहे. तर त्या क्वेश्चन पेपरचे सर्व MCQ मी तुम्हाला इथे देत आहे. तर वाचून दाखवत नाही, फक्त तुम्ही बघू घ्या. आणि जे जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगते. आता पूर्ण स्तन काढून टाकणे याला काय म्हणतो आपण, मॅस्टेक्टॉमी. त्याच्यानंतर कर्करोगामध्ये पेशींचा मूळ ठिकाणापासून शरीरात इतरत्र पसरण्याचा त्याला काय म्हणतो आपण, तर मेटास्टॅसिस. तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. स्लो. लाल व तांबड्या पुरळ त्वचेवर उठतात त्यास आपण काय म्हणतो, मॅक्युल्स म्हणतो. त्याच्यानंतर कॅल्शियमची गरज किती असते, 1 ग्राम असते दिवसाची. डेंग्यू हा ताप एडीसी जिप्तमुळे होतो. तर एडीसी जिप हा डास या आणि जंतू वेगळा आहे. ब्रॅडिकार्डिया म्हणजे नाडीचे ठोके कसे होणे, 60 पेक्षा कमी, आणि टॉकिकार्डिया म्हणजे 60 पेक्षा जास्त. मेगॅलोप्लास्टिक ॲनिमिया कशामुळे होतो, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होतो. आता हे B12च्या कमतरतेमुळे किंवा व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे हे त्याच्यामध्ये जास्त विचारलेलं आहे. आता डेंग्यू एडिस इजिप्तमुळे होतो, हा क्वेश्चन किती वेळा विचारलेला बघू शकता. नंतर पापणीच्या कडेला वरच्यावर दाग झाल्यानंतर काय होतो, ब्लेफरायटिस. धनुर्वाकृती पाठ म्हणजेच धनुर्वात या रोगाचे लक्षण आहे, समजलं. सोरियासिस ऑटोइम्युन आहे. आणि अँटीनिओप्लास्टिक हा बोन मॅरो डिप्रेशन आहे, म्हणजे बोन मॅरो वर काम कमी करते समजा. एड्स म्हणजेच अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तर याचा फुल फॉर्म आहे एड्सचा. हा क्वेश्चन परत झाला. त्याच्यानंतर त्वचेवर मोठे वरती उचलेले पाण्याने भरलेले वेसिकल म्हणतात, सबम्युकस डिसेक्शन, कॉल्स फ्रॅक्चर. हे सर्व तुम्ही लिहून घ्या, पाठांतर करा चांगल्या प्रकारे. कुष्ठरोगाच्या उपचाराकरिता डॅप्सॉन हे औषध वापरले जाते. हा क्वेश्चन मग खूप वेळा विचारलेला आहे. खरूचचा पण विचारला तो, आणि रिकाम्या जागेमध्ये पण विचारला तो. खरूचं बेनझॉइट हे वापरतो आपण लोशन तर, आणि जुळ्यामध्ये पण विचारले गेलेलं आहे. ओटायटिस मीडिया 5 मार्काला क्वेश्चन ओटायटिस मीडियावर पडतो. नाही ओटायटिस मीडियावर पडला तर रिकाम जागा विचारली जाते. तर मध्यकर्ण 10 म्हणतो आपण त्याला, मध्यकर्ण. ओटायटिस मीडिया. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचे कर्करोग आहे की नाही ते निदानासाठी. टोनोमीटर कशासाठी करतो आपण, इंट्रा ऑक्युलर प्रेशर, डोळ्याच्या तपासणीसाठी. त्यानंतर डेंग्यू ताप, डेंग्यू ताप कशामुळे होते आपला, तर डेंग्यू ताप डास वेगळा होता, डेंग्यू ताप म्हणून दादा EDC जिप. आणि व्हायरस कोणता आहे, तर अरबो व्हायरस आहे, समजलं. आता त्याच्यामध्ये जोड्या जुळा, याचा स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. कांगारू मदर केअर तर आपल्या सर्वांना माहिती, कांगारू मदर केअर म्हणजे कमी वजनाचे बालक. क्रिप्टोऑर्किडिझम म्हणजेच प्रजनन समस्या आहे. मिक्सो व्हायरस पॅरोटायटिस, तर गालगुंड. कृमीनाशन अल्बेंडाझोलोन कृमीनाशन हे सगळं सोपं आहे लक्षात ठेवायला. कांगारू मदर केअर पण सोपी आहे, बाकीचं सगळं डायरेक्ट रट्टा मारून घ्या. त्यानंतर कुत्रा चावणे म्हणजेच रॅबिपूर तर सर्वांना माहिती आहे. कुष्ठरोग काय, बहु औषध म्हणजे मल्टी ड्रग थेरपी आहे. त्याच्यानंतर ॲम्युटेशन म्हणजेच फिटल लिंबे. ॲम्युटेशन म्हणजे आज कोणताही अवयव आपला हात किंवा पाय किंवा कापणे, त्याला ॲम्युटेशन म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये फिटल लिंब म्हणजे आपले हात कापणे किंवा लिंब म्हणजे असं.
मग त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. पेरिटॉन्सिलर ॲब्सेस, तर क्युरिनी. पहिले काय करायचं, जे माहिती तुम्हाला तिथे लिहून काढायची, जे राहिलेले ते तुक्के मारून दिले तरी काही हरकत नाही. हिमोफिलिया म्हणजे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8 जर कमतरता असेल तर आपल्याला हिमोफिलिया होतो, तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर हृदयाच्या स्नायूंची ऱ्हासामुळे होणारी तीव्र झटका, तर कोणता आहे? स्ट्रेप्टोकोकानाइस. त्यानंतर हिवतापाला आपली आवृत्ती होते. केरोटोप्लास्टी, कॉर्नियल ऑपेटिस, चिकन पॉक्स, व्हेरिसेला झोस्टर. कांजण्यामध्येच व्हेरिसेला झोस्टर लक्षात आलं. आणि ख्रिसमस फॅक्टर, तर हिमोफिलिया. ख्रिसमस फॅक्टर पण हिमोफिलिया तर प्रत्येक वेळेस विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे हिमोफिलिया करायचं. जे स्क्रीनशॉट मारून घ्या. आता परत तेच क्वेश्चन परत झालेले. हे बघ, कुत्रा जावणे, रॅबिपूर कॅथेटर, सगळे तेच क्वेश्चन रिपीट होत आहे. त्यामुळे हेच अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे मार्क घ्या. आता थोडे दिवस राहिलेले, त्यामुळे अभ्यासाची अत्यंत गरज आहे. एवढे 8 दिवस जर मन लावून चांगला अभ्यास केला तरी तुम्ही इझिली पास होता. एवढं काही नाही आहे. आता रिकाम जागा झाल्या तुमच्या. सगळ्याचे 15-15 मार्काचे क्वेश्चन मी अपलोड करणार आहे. आता पहिलं झालं मेडिकल सर्जिकल नर्सिंग, 15 मार्क झाले. याच्यापैकी 10-10 मार्क तुमचे फिक्स झाले. यापूर्वीही मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा भरपूर सिलेबस आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन, तर दमा झाला किंवा अजून मी क्वेश्चन अपलोड केलेले ते तुम्ही बघू शकता. रिकाम्या जागा झाले, शॉर्ट नोट पाठवलेले 15-15 मार्काचे क्वेश्चन पण चालू केले होते. तुमचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे काही कारणास्तव बंद करावे लागले. तरीसुद्धा आता मी पेपरच्या अगोदर तुम्हाला प्रोव्हाइड करून देते. तर गिळण्यास त्रास होणे म्हणजे डिस्पीजिया किंवा अन्ननलिकेचा कर्करोग होतो. ख्रिसमस फॅक्टर हिमोफिलिया. बघा, हिमोफिलिया किती वेळ विचारलं गेलेलं आहे. तेच क्वेश्चन रिपीट होतं. त्याच्यानंतर तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आपण चुक्की बरोबर बघणार आहोत. तर चुक्की बरोबरमध्ये पटापट, आता जास्त वेळ नाही आपल्याकडे, स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. स्तनाच्या कर्करोग निदानासाठी आपण काय करतो? मॅमोग्राफी. हा क्वेश्चन रिकाम्या जागामध्ये आला होता. डेंग्यू ताप हा स्ट्रेप्टोकोकस जीवाणूमुळे होतो. नाही, स्ट्रेप्टोकोकसमुळे होतो का नाही आत्ताच बघितला आपण. कशामुळे होतो सांगा मला, कमेंट करा. मायस्थेनिया ग्रेव्हिस हा रोग प्रतिरोग आहे. बरोबर आहे. शॉकमध्ये शरीरापेक्षा डोके खाली करण्याची स्थिती द्यावी लागते आपल्याला, त्यामुळे हे चुकलं. हायपर, आणि याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. देऊ नये किंवा द्यावी, याच्यात व्यवस्थित स्टेबल होऊन उतरले. सगळ्या शेवटले याची क्वेश्चन रिकाम जागा. पहिला प्रश्न पेज सोडून द्यायचं एक, आणि मग नंतर चालू करायचं. कारण मग याच्या काय गडबडी लिहायला जमत नसतं प्रश्न पहिला. आणि आपल्या एका शब्दाला 1 मार्क असतो, त्यामुळे डोकं ठिकाणावर ठेवून लिहायचे. चिकन पॉक्स याच्यामध्ये कॉप्लिक स्पॉट आढळते, तर चुकी. काय चिकन पॉक्समध्ये व्हेरिसेला झोस्टर आढळते. मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे धूम्रपान कमी जोखमीचा घटक आहे. म्हणजे जेव्हा MI म्हणजेच मायोकार्डियल इन्फेक्शन होतं आपल्याला, तर तेव्हा स्तनपान हे कमी जोखमीचं घटक आहे. तर हे चुकी. कारण हे स्तनपान हे खूप सॉरी हे आपलं काय, धूम्रपान हे खूप कॉम्प्लिकेटेड हे असतं किंवा खूप हाय रिस्क, अजून त्याला जोखमी असते, वाढू शकते. त्यामुळे हे चुकलं. उपशामक काळजी म्हणजेच कर्करोग पूर्णपणे बरा करणे चुकी. मूत्राशयाला दाह, सिस्टायटिस बरोबर. मायोकार्डियमला अपुरा रक्त पुरवठा केल्याने अंजायना पेक्लोरिस होतो, बरोबर. गालगुंड रक्तद्वारे पसरणारा चूक. मद्यपान व धूम्रपान क्रॉनिक फॅरेनाइटायटिस होतो, बरोबर. वृद्धपणात काळामुळे मोतीबिंदू होतो, बरोबर. डेंग्यू ताप ही ॲडिस इजिप्तमुळे डासामुळे होते, बरोबर. डेंग्यूमुळे जोड्यामध्ये आलं, रिकाम्या जागामध्ये आलं, आणि आता पण आलं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ लक्षून घ्या. तेच क्वेश्चन फक्त हेराफेरी करून मागे पुढे करतात. मॅमोग्राफी हीच कर्करोगाचे निदान करण्यासाठी करतात. डांग्या खोकला बरा करण्यासाठी BCG लस देतो, चुकी. DPT देतो किंवा पेंटॅ चालू वाटतं. त्यानंतर गोवर याला आजारामध्ये कॉप्लिक स्पॉट महत्त्वाची लक्षण दिसून येतं, बरोबर. नाकात त्वचेच्या अंतर करणं 10 असे म्हणतात, चुकी. सिकल सेल रक्तक्षय कमी प्रथिनांच्या कमतरतेमुळे होत, चुकी. स्तनाच्या कर्करोगामध्ये स्तनाची त्वचा ही संध्या, बरोबर आहे, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये पटापट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता वेळ भरपूर झाला. चिकनगुनिया हा आजार एडिस इजिप्त मच्छरमुळे होतो.
तर हे दोन्ही चिकनगुन्या आणि डेंगू हे दोन्ही एकच डासामुळे होतात. कोणती टेस्ट करतो? विडायला टेस्ट करतो आपण डेंगू तापासाठी. तरी काय चुकी? मायपिया दीर्घदृष्टी दोष होय चूक. ल्युकोसाइटोसिस म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढणे बरोबर. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिला बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. धन्यवाद.